एक लग्नगाठ भाग 15। प्रचंड भरभरुष्टी होऊनही प्रज्ञा तिथून हालायला तयार होत नव्हती। ती थंडीने थरथरत होती, पण तरीही तिला खूप बरे वाटत होते। प्रज्ञाच्या सोबत आणखी काही मुलं होती जी बर्फात खूप मजा करत होती। प्रज्ञा त्यांच्यासोबत बर्फाचे गोळे खेळत होती। त्या मुलांचे पालक त्यांना पुन्हा पुन्हा बोलवत होते, पण ती मुलेही तिथून निघत नव्हती। झाडामागे उभा असलेला कुणाल अजूनही प्रज्ञाकडे बघून हसत होता। तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला। त्याने प्रज्ञाकडे बघत फोन रिसीव्ह केला। पलीकडून लकी म्हणाला, कुणाल, आम्ही ही जागा पण पाहिली आहे, ती मुलगी इथेही नाहीये। कुणाल हसत म्हणाला, ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर आहे। काय? लकीने आश्चर्याने विचारले। प्रज्ञाला बघून कुणाल हसला आणि म्हणाला, हो, तू सगळ्यांना टेकडीच्या मध्यावर घेऊन ये, यावेळी ती मुलगी आपल्या हातातून निसटू नये। असे म्हणत कुणालने कॉल कट केला। इकडे अभि जेव्हा त्याच्या तंबूजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या तंबूची अवस्था पाहून त्याला आश्चर्य वाटले, कारण माकडांच्या एका टोळक्याने तंबूचे तुकडे केले होते आणि ते आरामात बसून तंबूत ठेवलेली बिस्किटे खात होते। अभिने लगेच त्याच्या कॅमेराने त्यांचे काही फोटो काढले आणि मग स्वतःशीच म्हणाला, आता परत जावं लागेल असं वाटतंय, पण एवढ्या बर्फात शहरात कसं जाणार? थोडा विचार कर अभि, कारण काही वेळात अंधार पडेल आणि मग इथे दाट अंधार होईल। क्षणभर विचार करून अभि मागे वळून निघून गेला। इकडे कुणाल अजूनही प्रज्ञाकडे बघत होता। तेवढ्यात त्याचे मित्र त्याच्याकडे आले, तरीही त्याने त्याची नजर प्रज्ञावरून हटवली नाही। हरीशने आणि लकीने कुणाल जिकडे पाहत होता त्या दिशेने पाहिले, तर प्रज्ञाला डोळ्यासमोर पाहून दोघेही हसू लागले। लकीने कुणालच्या खांद्यावर हात ठेवताच कुणाल त्यांच्याकडे न पाहताच म्हणाला, त्या मुलीने आपल्यापैकी कोणालाच बघायला नको, खूप जपून तिला इथून बाहेर काढायचे आहे, लक्षात ठेवा, त्या मुलीने आपल्याला पाहू नये। हो, हरीशने हे बोलताच कुणाल हळूहळू प्रज्ञाकडे जाऊ लागला। प्रज्ञाला घेरण्यासाठी त्याचे सर्व मित्रही वेगळे झाले। बर्फाच्या तीव्रतेमुळे टेकडीवरचे सर्वजण निघून जाऊ लागले। ज्या मुलांसोबत प्रज्ञा खेळत होती त्यांचे पालकही तेथून मुलांसह निघू लागले। प्रज्ञा स्वतःशीच म्हणाली, प्रज्ञा, आता सगळे जात आहेत, तू पण तुझ्या मित्रांकडे जा। असा विचार करतच प्रज्ञाची नजर राहुलवर पडली, जो कदाचित तिला बोलवायला येत होता। प्रज्ञा हसत राहुलकडे निघाली। तेवढ्यात जोरात बर्फ आणि वारा सुटायला लागला। सगळ्यांनी आपल्या हाताने आपले डोळे झाकले। टेकडीवर असलेले लोक स्वतःला सांभाळू शकले नाहीत, त्यामुळे प्रत्येकजण सुरक्षित ठिकाणी धावून जाण्यासाठी धाव घेऊ लागले। जोरात हवा आणि बर्फ पडत होता, त्यामुळे कुणाल आणि त्याच्या मित्रांनी ही त्यांचे डोळे झाकले होते। प्रज्ञा पण स्वतःला वाचवण्यासाठी धावत होती, पण ती स्वतःला सांभाळू शकली नाही आणि ती बर्फावर पडून खाली पडू लागली। ती खाली घसरून येत असताना एका छोट्या दगडावर तिचे डोकं आपटलं आणि प्रज्ञा बेशुद्ध पडली। त्या दगडाजवळच एक तुटलेलं झाड होतं, त्यामुळे प्रज्ञाचं बर्फापासून संरक्षण झालं होतं। कुणालने त्याच्या डोळ्यांवरून हात काढले तर त्याला प्रज्ञा कुठेही दिसली नाही। तो धावतच त्या जागी गेला जिथे त्याने प्रज्ञाला पाहिले होते। जोरदार बर्फ आणि हवा असल्यामुळे त्याला काहीही दिसत नव्हतं। तो वेड्यासारखं तिला शोधू लागला। जोरदार हवेमुळे राहुलला सुद्धा काहीही दिसत नव्हतं। त्याने त्याच्या चारही बाजूंनी नजर फिरवून पाहिलं, पण त्याला प्रज्ञा कुठेच दिसली नाही। तो जोरात ओरडला, प्रज्ञा! सीमा आणि प्रज्ञाचे बाकीचे मित्र पण कॉटेजच्या बाहेर आले। समीरने राहुलचा हात पकडून विचारले, प्रज्ञा कुठे आहे? माहीत नाही, ती कुठेच दिसत नाही। राहुलच्या असे बोलण्याने सीमा शॉक झाली। तिला समजत नव्हतं की आता काय करायचं। तिने तिच्या चारही बाजूंनी पाहिले, पण जोरात हवेमुळे सगळीकडे बर्फ उडत होते, त्यामुळे काहीच दिसत नव्हते। प्रज्ञाला आवाज देत सीमा बर्फामध्ये तिला शोधण्यासाठी धावली, पण राहुलने तिला पकडले आणि म्हणाला, सीमा, तू कुठे चालली आहेस? सीमा रडत म्हणाली, मला प्रज्ञाकडे जायचे आहे। हे ऐकून सगळे सीमाकडे आले। राहुलने सीमाची समजूत काढली आणि म्हणाला, सीमा, प्रज्ञाला काही होणार नाही, तुम्ही सर्व मुली आत जा, आम्ही प्रज्ञाला घेऊन येतो। नाही, मी कुठेही जाणार नाही, मी पण तुझ्यासोबत येते प्रज्ञाला शोधायला, सीमा रडत म्हणाली। सीमाला समजवताना समीर म्हणाला, सीमा, समजून घे, खूप जोरदार वारा वाहत आहे, तुझा जीव धोक्यात येईल, जा आतमध्ये। नाही, मला प्रज्ञाला शोधावे लागेल, असे म्हणत सीमा पुन्हा पळू लागली, पण राहुलने तिचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीने आपल्या कुशीत घेऊन कॉटेजच्या आत घेऊन येऊ लागला। बाकी सर्वजण त्याच्या मागे धावले। सीमाने स्वतःला मोकळे करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, सोड मला, मला प्रज्ञाला शोधायला जावे लागेल, सोड मला, सोड। राहुल सीमाला घेऊन आत आला। सगळे आत येताच समीरने लगेच कॉटेज रूमचा दरवाजा बंद केला। राहुलने सीमाला खुर्चीवर बसवले
बसल्या बसल्या रडत सीमा म्हणाली, राहुल, प्रज्ञाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. प्लीज मला जाऊ द्या, मला तिला शोधावे लागेल. सीमा, काहीही होणार नाही प्रज्ञाला, राहुल सीमाला समजवताना म्हणाला. सीमाने उत्तर दिले नाही म्हणून राहुल तिचे अश्रू पुसत म्हणाला, सीमा, काही होणार नाही तिला, मी तिला घेऊन येतो. सीमाजवळ बसताना समीर म्हणाला, हो सीमा, आपण तिला शोधणार आहोत, तिला काहीही होणार नाही. तेवढ्यात गेस्ट हाऊसमध्ये काम करणारा एक मुलगा म्हणाला, मॅडम रडू नका, ती लवकरच मिळेल. इकडे या बाजूने वादळ येत राहतात पण कुणाला काहीही होत नाही. वादळ थोड्या वेळाने शांत होईल आणि तुमची मैत्रीण सापडेल, अजिबात काळजी करू नका. राहुल हसला आणि म्हणाला, सीमा, ऐकलं ना, हा काय बोलला? प्रज्ञाला काही होणार नाही, आम्ही तिला घेऊन येतो, मी तुला वचन देतो, मी प्रज्ञाला सुखरूप आणेन. इतकं बोलून राहुल निघून गेला. समीर आणि विनयही त्याच्या मागे आले. सिया आणि सुप्रियाही सीमाची काळजी घेऊ लागली. कुणाल आणि त्याचे मित्रही प्रज्ञाचा शोध घेत होते. बर्फाचे वादळ थोडे कमी होऊ लागले होते. बर्फावरून चालताना कुणाल रागाने हरीशला म्हणाला, ती मुलगी इथे उभी होती, याचा अर्थ ती इथेच कुठेतरी असेल, तिला शोधा. हरीश लगेच म्हणाला, कुणाल, काळजी करू नकोस, यावेळी ती मुलगी आपल्या हातून सुटू शकणार नाही. इकडे प्रज्ञा एका दगडाच्या आणि तुटलेल्या झाडाच्या आच्छादनाखाली बेशुद्ध अवस्थेत पडून होती. अंधारही पडत होता. प्रज्ञा शुद्धीवर येताच तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला जिथे तिला दुखापत झाली होती. तिचे डोके दुखत होते. तिने डोळे उघडले आणि डोळे उघडताच तिला पूर्ण अंधार दिसला. तिने डोळे फिरवले आणि घाबरून उठली. प्रज्ञाने तिच्या कपड्यातून बर्फ काढला आणि झाडाच्या खोडावर उभी राहिली. आजूबाजूला दाट अंधार पाहून ती घाबरली. सीमा, प्रज्ञा जोरात ओरडत होती पण तिचा आवाज कोणीच ऐकला नाही. प्रज्ञा काही पावलं पुढे गेली आणि आजूबाजूला बघून ती पुन्हा ओरडली. काहीच प्रतिसाद मिळत नव्हता आणि तिला दूरवर अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे ती रडू लागली. तिला अंधारात उंच झाडांच्या सावल्यांशिवाय काहीच दिसत नव्हते. सावल्या पाहून तिची भीती वाढली. बर्फवृष्टीमुळे थंडी चांगलीच वाढली होती. प्रज्ञाला ती कुठे आहे आणि कुठे जायचे आहे हे समजत नव्हते. तिला फक्त बर्फावर लोळताना डोंगरावरून पडल्याचे आठवले. प्रज्ञा बर्फावर काळजीपूर्वक रडत पुढे जाऊ लागली. अभिही त्याच टेकडीवर एका छोट्याशा खडकाखाली बसला होता. टॉर्चच्या प्रकाशात तळहातावर ठेवलेल्या रुद्राक्षाकडे तो बघत होता. त्याला पाहून अभि स्वतःशीच म्हणाला, काल जर तू माझे ऐकले असतेस तर आज तुझी अमानत तुझ्याकडे असती, पण तू माझे ऐकले नाहीस आणि या रुद्राक्षाने काल रात्री पुन्हा एकदा माझा जीव वाचवला. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तू मला भेटशील तेव्हा तू माझे एक किंवा नको ऐकू, पण हा रुद्राक्ष मी तुला परत करीन. असे म्हणत अभिने त्याच्या मनगटावरील तावीज उघडला, जो काळ्या धाग्यात बांधलेल्या लॉकेटसारखा दिसत होता. त्याच्यावर भोलेनाथाचा फोटो होता. त्याने रुद्राक्ष ताईतमध्ये ठेवला आणि पुन्हा ताईत बंद केले. बसल्या बसल्या अभिने डोके खडकावर टेकवले आणि डोळे मिटले. डोळे मिटताच त्याला प्रज्ञाचे अश्रू दिसले. प्रज्ञाचे मनगट अगदी घट्ट पकडलेले क्षण त्याला आठवू लागले. त्याला पुन्हा स्वतःचाच राग येऊ लागला. इकडे प्रज्ञा भीतीने रडत काही पावले चालली होती तेव्हा पुन्हा बर्फ पडू लागला. प्रज्ञा तिच्या दोन्ही हातांनी थरथर कापत पुढे सरकत होती. पण अचानक तिचा बर्फावरचा तोल गेला आणि ती पुन्हा टेकडीवरून खाली डोळत एका सपाट जागी आली जिथे फक्त बर्फ होता. तिने स्वतःला पुन्हा खेचले आणि उभे राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली वाहणाऱ्या नदीत पडली. प्रज्ञाच्या पडण्याच्या आवाजाने अभिला धक्का बसला आणि तो उभा राहिला आणि स्वतःशीच म्हणाला, नदीत कुणी प्राणी पडला आहे वाटतं. एवढा विचार करून अभि उठला आणि खडकावरून खाली उतरू लागला. घाईघाईत त्याने कॅमेरा आणि बंदूक दोन्ही तिथेच सोडले. त्याच्या हातात मोबाईल होता ज्याचा टॉर्च चालू होता. त्याच प्रकाशाच्या साह्याने तो खडकावरून खाली आला आणि नदीच्या दिशेने धावला. नदीजवळ पोचताच त्याने फोनच्या प्रकाशाने नदीत इकडे तिकडे पाहिले. अचानक त्याची नजर नदीच्या मध्यभागी हातपाय मारत असलेल्या मुलीवर पडली, जी थरथरत होती आणि हळूच वाचवा वाचवा म्हणत होती. प्रज्ञा दूर होती त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण एक मुलगी पाण्यात पडल्याचे त्याला समजले होते. त्याने आपला फोन एका दगडावर अशा प्रकारे ठेवला की त्याचा प्रकाश पाण्यात परावर्तित होईल. अभिने पटकन शर्ट काढला आणि नदीत उडी मारली. तो प्रज्ञाच्या दिशेने पोहू लागला. अभिने तिला पकडले तेव्हा प्रज्ञा बुडणार होती. अभि तिला पकडून पाण्यातून बाहेर काढू लागला. किनाऱ्यावर पोहोचताच त्याने प्रज्ञाला आपल्या हातात उचलले आणि प्रज्ञा बेहोश झाली होती. अभि प्रज्ञाच्या चेहऱ्याकडे पाहू लागला, पण प्रज्ञाच्या केसांनी तिचा चेहरा झाकला होता आणि प्रकाश खूप कमी होता त्यामुळे अभिला प्रज्ञाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. टॉर्चच्या मंद प्रकाशात त्याला प्रज्ञाचा एकच डोळा आणि होठ दिसत होते.
फोनवर बर्फ पडल्यामुळे त्याच्या फोनचा टॉर्च बंद झाल्याने त्याला पाण्यातून बाहेरही येता आले नाही आणि आजूबाजूला अंधार झाला. अभिला काही स्पष्ट दिसत नव्हते. त्याने प्रज्ञाला पाण्यातून बाहेर काढले. त्याने प्रज्ञाला तिच्या पोटावर बर्फावर झोपवले आणि तिची पाठ दाबायला सुरुवात केली, जेणेकरून प्रज्ञाच्या पोटातील पाणी बाहेर येईल. काही वेळाने प्रज्ञाच्या पोटातून पाणी बाहेर येताच तिला खोकला येऊ लागला. प्रज्ञाला खोकताना पाहून अभिच्या जीवात जीव आला, पण प्रज्ञा अजूनही शुद्धीवर आली नव्हती. अभिने प्रज्ञाला बर्फावर झोपवले आणि अंधारात त्याचा फोन शोधण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो फोन बर्फात गाडला गेल्याने तो सापडला नाही. फोन न सापडल्याने तो पुन्हा प्रज्ञाच्या दिशेने धावला. प्रज्ञा थंडीने थरथरत होती. अभि स्वतःशीच म्हणाला, भोलेनाथाचे आभार मानतो की ही मुलगी जिवंत आहे. मला तिला सुरक्षित स्थळी घेऊन जायचे आहे. असे बोलून अभिने तिथेच पडलेला शर्ट घातला आणि प्रज्ञाला पुन्हा आपल्या हातात घेतले आणि अंधारात पुढे जाऊ लागला. पुन्हा बर्फवृष्टी थांबली होती. अभिला स्पष्ट दिसत नव्हते, पण त्याला इतकं दिसत होतं की तो पुढे जाऊ शकतो. तो सारखं प्रज्ञाकडे पाहत होता, जिने तिचे दोन्ही हात अभिच्या गळ्यात घालून त्याला घट्ट पकडले होते. प्रज्ञा थंडीमुळे खूप थरथरत होती. त्याला प्रज्ञाच्या होटांची थरथर आणि तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. अभिलाही खूप थंडी जाणवत होती. तो स्वतःसाठी आणि प्रज्ञासाठी सुरक्षित जागा शोधत होता. तो 10-12 पावलेच चालला होता, तेव्हा पुन्हा बर्फ पडू लागला. पुढे जाताना तो मनातल्या मनात म्हणाला, अभि खुरानाला आयुष्यात पहिल्यांदाच भीती वाटत आहे. हे जंगल जंगली प्राण्यांनी भरलेले आहे आणि यावेळी माझ्याकडे ना बंदूक आहे ना माझा फोन. बर्फ पडायचा थांबत नव्हता आणि त्यात ही मुलगी वरून थंड पाण्याच्या नदीत पडली. अरे भोले बाबा, मला मदत करा. जर मी या मुलीला वाचू शकलो नाही तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कृपया बाबा, मला मदत करा प्लीज. असे बोलून अभिने पुन्हा प्रज्ञाकडे बघितले आणि पुढे जाऊ लागला. इकडे राहुल, समीर आणि विराज टेकडीवर राहणाऱ्या लोकांच्या मदतीने प्रज्ञाचा शोध घेत होते, पण प्रज्ञाबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. टॉर्चच्या उजेडात प्रज्ञाला शोधत असताना राहुल मनातल्या मनात म्हणाला, प्लीज गॉड, जर तू खरंच लोकांचं ऐकत असेल तर प्लीज प्रज्ञाला काही होऊ देऊ नकोस. मी सीमाला वचन दिले आहे की मी प्रज्ञाला सुखरूप परत आणीन. कृपया देवा, मला लवकरात लवकर प्रज्ञा मिळू दे. राहुल हा सर्व विचार करत असताना समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, राहुल, आपण इतक्या बर्फवृष्टीतही प्रज्ञाला टेकडीवर सगळीकडे पाहिले, पण प्रज्ञा कुठेच दिसत नाही. मला वाटतं आता आपल्याला प्रज्ञा हरवल्याबद्दल तक्रार करावी लागेल. हे ऐकून विनयने लगेच विचारले, पण तक्रार कशी करणार? इथे वीज किंवा फोनचे नेटवर्क नाही आणि अशा भरपाळ रात्री टेकडीवरून खाली जाणे धोक्याचे आहे. राहुल शांतपणे त्याचे बोलणे ऐकत उभा होता. तेवढ्या टेकडीवर राहणारी एक व्यक्ती म्हणाली, आता तुम्हा सर्वांना सकाळची वाट पाहावी लागेल. आता आपण तिला सकाळी शोधू शकू. आता थंडीही खूप वाढली आहे, म्हणून मला वाटते तुम्ही सर्वांनी आता आपापल्या कॉटेजमध्ये जावे. हे ऐकून राहुल प्रज्ञाला शोधायला निघाला, तर समीरने त्याचा हात धरून विचारले, कुठे चालला आहात? टेकडीच्या खाली पोलिसांची मदत घ्यायला. राहुल हात सोडवत म्हणाला. समीरने पुन्हा त्याचा हात धरला आणि म्हणाला, राहुल, इतक्या बर्फात आणि इतक्या अंधारात खाली जाणे म्हणजे सरळ वर जाण्यासाठी तिकीट कापल्यासारखे आहे. त्यामुळे हा माणूस बरोबर आहे. कॉटेजमध्ये जाऊन सकाळची वाट पाहू. विनयने राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, राहुल, आपल्याला कॉटेजमध्ये जायला पाहिजे, कारण फक्त प्रज्ञा नाही तर इतर मुलीही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला परत जावे लागेल आणि मग कॉटेजला पोचल्यावर कदाचित प्रज्ञाला शोधण्यासाठी काहीतरी मार्ग सापडेल. कृपया आमचे एकाने चल. राहुलने उत्तर दिले नाही. प्रज्ञाचा विचार करून तो अजून अस्वस्थ झाला होता. समीरने राहुलचा हात धरला आणि विनयसोबत कॉटेजकडे चालू लागला. टेकडीचे लोकही त्यांच्यासोबत गेले. इकडे कुणालाही दुसऱ्या कॉटेजमध्ये बसून दारू पित होता. वीज नव्हती, त्यामुळे तिथे खंदील जळत होता. कुणालचा चेहरा रागाने लाल झाला होता. वाईनचा ग्लास संपवत तो म्हणाला, पुन्हा एकदा माझ्या इतक्या जवळ येऊनही नशिबाने त्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवले. पण नशिबाला कसे हरवायचे हे कुणाल खुरानाला चांगलेच ठाऊक आहे. मी ती मुलगी कुठूनही शोधेन. एवढं बोलून कुणाल शेजारी बसलेल्या हरीशला म्हणाला, सकाळ होताच या टेकडीवरच्या सर्व कॉटेजमधून आणि इथे राहणाऱ्या लोकांकडून त्या मुलीचा पत्ता शोध, कारण ती इथे एकटी आली नसेल. कोणी ना कोणी तिच्यासोबत असायलाच हवे, ज्याद्वारे आपण त्या मुलीपर्यंत पोहोचू शकतो. दारू पीत हरीश म्हणाला, कुणाल, तू काळजी करू नकोस. उद्या ती मुलगी तुझ्यासमोर असेल, कारण इतक्या मोठ्या हिमवर्षावात तिला डोंगरावरून खाली जाणे अशक्य आहे. आम्ही तिला सकाळी शोधू. हे ऐकून लकी लगेच म्हणाला, जर वीज असती तर आम्हाला ती आत्ता सापडली असती, पण अंधारात तिला शोधण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. त्यामुळे सकाळ होताच आम्ही ती मुलगी शोधू. तू जरा आराम कर. असे बोलून लकीने त्याचा ग्लास संपवला. कुणाल काहीही न बोलता
दारू पीत कंदिलाकडे टक लावून बघू लागला. सीमा अजूनही रडत बसली होती. विजयाबाई येथे फक्त कंदील जळत होते. सिया आणि सुप्रिया सुद्धा विस्तवाच्या शेजारी जमिनीवर बसल्या होत्या. कॉटेजमध्ये राहिलेल्या लोकांनाही प्रज्ञाची काळजी वाटत होती, पण कोणी कोणाशी बोलत नव्हतं. प्रज्ञाला काहीतरी होईल अशी भीती सगळ्यांच्याच मनात होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. राहुलला पाहताच सीमाने धावत जाऊन दार उघडलं. तिने आजूबाजूला पाहिले आणि विचारले, राहुल, प्रज्ञा? राहुलने उत्तर दिले नाही आणि आत येऊन खुर्चीवर बसला. बाकी सगळे पण आत आले आणि समीरने दरवाजा बंद केला. सीमा एक एक करून सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागली, पण कुणीही सीमाच्या नजरेला नजर देत नव्हतं. सीमा जमिनीवर बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सीमाजवळ येऊन तिचे सांत्वन करण्याचे धाडस कोणातच नव्हते. काही वेळाने राहुल हिंमत करून उठला आणि दोन्ही खांद्यावर हात ठेवून सीमाला उठवून तिला म्हणाला, सीमा, थोडा वेळ आराम कर. सीमा रडलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. समीरनेही धाडस करून सांगितले, सीमा, आम्ही प्रज्ञाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्याबद्दल काहीच सापडले नाही. इथनं लोकांचं म्हणणं आहे की प्रज्ञा कदाचित टेकडीवरून खाली. एवढंच बोलून समीर गप्प झाला, पण सीमाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. विनयने लगेच समीरचे शब्द बदलले आणि म्हणाला, सीमा, सकाळ होताच आम्ही पोलिसांच्या मदतीने प्रज्ञाला शोधून काढू. प्रज्ञा ही खूप हुशार आणि कणखर मुलगी आहे. हे शक्य आहे की ती बर्फापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पोचली असेल आणि सकाळी ती स्वतःहून आपल्याकडे येईल. म्हणून कृपया काहीही चुकीचे समजू नका. प्रज्ञा ही भोलेनाथाची भक्त आहे आणि भोलेनाथ तर काळाला देखील बांधू शकतो. मग प्रज्ञाला काहीही कसे होऊ देतील? तिला काहीही होणार नाही. उद्या प्रज्ञा स्वतः परत येईल बघ. सीमाने उत्तर दिले नाही. ती फक्त रडत होती. राहुलने काही न बोलता सीमाला आधार दिला आणि तिला कॉटेजमधल्या एका खोलीत घेऊन आला. सिया आणि सुप्रियाही त्याच्या मागे गेल्या. राहुलने सीमाला बेडवर झोपवले आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले. सीमाने रडत रडत विचारले, राहुल, खरंच प्रज्ञाला काही झाले नसेल ना? राहुलने सीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप प्रेमाने म्हणाला, हो सीमा, प्रज्ञाला काही झालं नसेल. ती कुठेही असली तरी ती पूर्णपणे बरी असेल आणि सकाळी नक्कीच सापडेल. तू थोडा वेळ झोप. तुला ताप आला आहे, तुला विश्रांतीची गरज आहे. सीमा अजूनही रडत होती. तिच्या डोळ्यांवर हात ठेवून राहुलने तिचे डोळे बंद केले आणि म्हणाला, सीमा, झोप. सीमाने डोळे मिटले. सीमा झोपेपर्यंत राहुल तिथेच राहिला. ती झोपी गेल्यावर त्याने सिया आणि सुप्रियाला खुणवलं आणि तेथून उठून निघून गेला. सिया आणि सुप्रिया दोघी येऊन सीमाजवळ बसल्या. इकडे अभि प्रज्ञाला दोन्ही हातामध्ये घेऊन जंगलात फिरत होता. बर्फ पडणे थांबले होते आणि आकाश देखील निरभ्र होऊ लागले होते, पण ओलेपणा आणि थंडीमुळे खूप थंडी होती. तो थरथर कापत होता, जणू काही त्याच्या पायात जीवच उरला नव्हता. अचानक अंधारात तो एका मोकळ्या जागेवर पोहोचला. मोकळ्या जागेमुळे अंधारात त्याला थोडं स्पष्ट दिसत होतं. त्याने नजर फिरवली तर त्याला एक घर दिसले. घर पाहून अभिला जणू स्वर्गच सापडला. त्याच्या पायात जीव आल्यासारखे वाटले. तो पटकन त्या झोपडीकडे जाऊ लागला. झोपडीजवळ पोचताच अचानक त्याच्या पायातला कशाचा तरी धक्का लागला, पण त्याने स्वतःला सावरले. खाली पाहिल्यावर त्याला समजलं की या लाकडाच्या पायऱ्या आहेत. त्याने प्रज्ञाकडे बघितले आणि स्वतःला कंपोज केले. तो हळूहळू पायऱ्या चढू लागला. दारापाशी पोचल्यावर त्याला एक खुर्ची दिसली आणि त्याने प्रज्ञाला त्यावर झोपवले आणि दरवाजा ठोठावला, पण कुणीही दार उघडले नाही. अभिने दरवाजा ढकलल्यावर त्याचा हात दरवाजाच्या कुलपावर पडला. तो पायऱ्या उतरून अंधारात कुलूप तोडण्यासाठी काहीतरी शोधू लागला, पण त्याला काहीच सापडले नाही. तो पुन्हा दारापाशी आला आणि रागाच्या भरात त्याने दरवाजावर जोरात हात मारले आणि वरती ठेवलेली कुऱ्हाड भिंतीवर पडली. अभिने लगेच कुऱ्हाड उचलली आणि आश्चर्याने बघू लागला. त्याच्या हातात कुऱ्हाड आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने खुर्चीवर पडलेल्या बेशुद्ध प्रज्ञाकडे पाहिले आणि मग डोळे मिटून जय श्री भोलेनाथ असा जयघोष केला. असे म्हणत त्याने कुलपावर कुऱ्हाडीचा जोरदार प्रहार केला. अंधारातही थेट कुलपावर कुऱ्हाड गेली आणि कुलूप उघडले. अभिने कुऱ्हाड फेकली आणि पटकन दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने पुन्हा प्रज्ञाला आपल्या हातात उचलून आत आणले. आत इतका अंधार होता की त्याला काहीच दिसत नव्हते, पण बाहेरून येणाऱ्या मंद प्रकाशामुळे ती कोणाची तरी झोपडी असल्याचे त्याला समजले. प्रज्ञाला हातावर घेऊन तो पुढे जात होता की अचानक त्याच्या पायाला काहीतरी आदळले. जेव्हा अभिला ती गोष्ट त्याच्या एका पायाने जाणवली तेव्हा त्याला समजले की तो एक पलंग आहे. त्याने प्रज्ञाला त्या पलंगावर झोपवले आणि बेडवर असलेल्या ब्लँकेटने तिला झाकले. दारातून खूप थंड वारा येत होता आणि प्रज्ञाची थरथर अभिला स्पष्ट ऐकू येत होती. त्याने ताबडतोब कॉटेजचा दरवाजा आतून बंद केला आणि बेडला टेकून स्वतः झोपी गेला. अभि खूप थकला होता, कारण तो प्रज्ञाला बराच वेळ घेऊन चालला होता. त्या थंडीतही त्याला घाम फुटला होता. त्याने बेडवर डोकं ठेवून डोळे मिटले आणि बसल्या बसल्या त्याला झोप लागली.
सुमारे 1 तासानंतर अभिचा थकवा कमी झाला आणि त्यालाही थंडी जाणवू लागली. त्याने आपले दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले. झोपेत अचानक त्याचे डोके पलंगावरून खाली लटकायला लागले आणि झटक्याने डोळे उघडले. त्याने स्वतःला सावरले आणि व्यवस्थित बसू लागला. अचानक त्याच्या कानात प्रज्ञाचा थरथरता आवाज ऐकू आला, जो पूर्वीपेक्षा मोठा झाला होता. अभि लगेच घाबरून उठला आणि प्रज्ञाच्या बाजूला बसला. तिची प्रकृती बिघडली होती. अभिने प्रज्ञाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला, या मुलीची हालत खराब होत आहे, तिचे शरीर थंड होत आहे. असे बोलून अभि प्रज्ञाचे तळवे तिला गरम करण्यासाठी घासू लागला, पण प्रज्ञाची थरथर थांबली नाही. अभि लगेच उठला आणि प्रज्ञाच्या पायाचे तळवे चोळायला लागला. प्रज्ञाला काहीतरी भान येत होतं. अभि ते प्रज्ञाचे पाय घासत म्हणाला, काही होणार नाही, मी तुला काहीही होऊ देणार नाही. थंडीमुळे अभिचा आवाजही थरथरत होता. अभिचे शब्द प्रज्ञाच्या कानापर्यंत पोहोचत होते, पण ती पुन्हा बेहोश झाली. अभि अंधारात आजूबाजूला बघायचा प्रयत्न करतो. तो उठला आणि अंधारात आग लावण्यासाठी काहीतरी शोधू लागला, पण त्याला काहीच सापडले नाही. अचानक त्याला त्याचा लायटर आठवला. त्याने लगेच पॅन्टच्या खिशात हात घातला. माझा लायटर कुठे गेला? अभिने खिशात शोधत स्वतःलाच विचारले. अचानक त्याला आठवले की कदाचित नदीत उडी मारताना लायटर पाण्यात पडला असावा. त्याला पुन्हा स्वतःचा राग आला आणि त्याने लाकडी भिंतीवर जोरदार प्रहार केला. प्रज्ञाचा थरथरणारा आवाज ऐकून अभि पुन्हा तिच्याजवळ आला आणि तो पुन्हा प्रज्ञाचे हातपाय चोळू लागला. पण प्रज्ञाची अवस्था बिकट होत चालली होती. आता काय करायचं? या मुलीला कसं वाचवायचं? अभिने स्वतःलाच विचारलं. थोडा वेळ विचार केला, मग अचानक तो उठला आणि त्याच्या शर्टचे बटन काढू लागला. पण अचानक त्याचे हात थांबले आणि तो स्वतःशीच म्हणाला, तू काय विचार करत आहे अभि? तुला या मुलीशी असे करण्याचा काही अधिकार नाही. असे केल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. असाच विचार करत अभि परत बेडवर बसला. बराच वेळ तो असाच विचार करत बसला, पण प्रज्ञाचा थरथरता आवाज त्याच्या कानात घुमू लागला. त्याने हिंमत दाखवली आणि रागाने उठला. त्याने आपले कपडे काढले आणि स्वतःशीच म्हणाला, माझ्याकडे तिला वाचवण्याचा कोणताही मार्ग नाही. मी या मुलीला माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नाही. मग जे होईल ते पाहिले जाईल. तिच्या शरीरात उष्णता आणणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा ती थंडीने मरेल. असे करून जरी मी या मुलीचे प्राण वाचवू शकलो तर नक्कीच करेन. मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि जर ही मुलगी वाचली तर उद्या सकाळी ती मला जी शिक्षा देईल ती मी स्वीकारेन. पण मी तिला मग कधीही मरू देणार नाही. असे म्हणत अभिने प्रज्ञाच्या अंगावरून तिचं ब्लँकेट काढलं आणि तिच्या गळ्यातून तिचा दुपट्टा काढून टाकला. इकडे राहुल बॉन्ड फायरजवळच्या खुर्चीवर अस्वस्थ बसला होता. सगळे झोपले होते, पण त्याच्या डोळ्यातून झोप गायब होती. तो मनात म्हणाला, उद्या सकाळी आयुष्य काय रंग दाखवणार आहे माहीत नाही. उद्या सकाळी हे वादळ थांबेल किंवा नाही, किंवा आणखी वाढेल, हे कोणालाच माहीत नाही. कृपा करून देवा, प्रज्ञा कुठेही असेल तिथे सुरक्षित असू दे. तिला काहीही होऊ देऊ नका, अन्यथा उद्यानंतर लोकांचे आयुष्य बदलेल. देवा कृपा करा, काहीही चूक होण्यापासून वाचवा. असं म्हणत राहुलने डोळे मिटले. सकाळी आकाश निरभ्र झाले. हिमवर्षावही थांबला होता. लाकडी झोपडीच्या भेगांमधून सूर्यप्रकाश प्रज्ञाच्या चेहऱ्यावर पडला. प्रज्ञाने हळू डोळे उघडायला सुरुवात केली. डोळे उघडताच तिने मागे वळून पाहिले आणि स्वतःला एका अज्ञात ठिकाणी पाहिले. तिने उठण्यासाठी हाताचा आधार घेतला. तेवढ्यात तिची नजर तिच्या शेजारी झोपलेल्या अभेवर पडली, जो तिच्याकडे पाठ करून झोपला होता. प्रज्ञाचे डोळे विस्फारले. तिने घाबरून स्वतःकडे पाहिले आणि लगेच स्वतःला ब्लँकेटने झाकले. रात्री जे काही झाले ते सगळं तिला आठवू लागलं. तिने घाबरून आजूबाजूला पाहिले आणि बेडजवळ पडलेले कपडे उचलले आणि घातले. भीती आणि अस्वस्थतेमुळे तिला शेजारी झोपलेल्या अभिचा चेहरा पाहण्याची हिंमतही होत नव्हती. ती रडू लागली, पण अभिला तिचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तिने तोंडावर हात ठेवला आणि दरवाजाकडे वळली. तिने दार उघडले आणि झोपडीतून बाहेर पळाली. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.